प्रभाग 22 मधील निकालस मंदिर समोरील प्रचंड मोहल्ला येथे गणेशजी प्रचंड यांच्या समोरील परिसरामध्ये गटर लाईन बाबत समस्या होती। त्यांनी समाजसेवक विनोद इंगोले यांना याबाबत सांगितले। गटर लाईनला दुरुस्त असल्याने आमच्याकडील बोरवेलला दूषित पाणी लागले। ही सर्व माहिती मान्य सहाय्यक आयुक्त झोन 6 मनपा महाल यांना सांगितले व कनिष्ठ अभियंता यांनाही सांगितले। या संदर्भात पाहणी केली व नवीन गटर लाईन टाकण्यास सुरुवात झाली। प्रभागातील नागरिकांच्या येत असलेल्या समस्या मनपा प्रशासनाकडून सोडविण्याचा प्रयत्न असं विनोद इंगोले समाजसेवक म्हणाले। प्रभाग 22 मधील प्रचंड मोहल्ला हा परिसर आहे। निकालस मंदिरला लागून असलेला परिसर आहे। यामध्ये गणेशजी प्रचंड यांच्या समोरील भागामध्ये गटरची लाईन बरेच दिवसापासून खराब झालेली होती। अनेकदा त्यांनी शिकायती केल्या, महानगरपालिकेला विभागाला सुद्धा तक्रारी करून लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यांच्याकडे असलेली बोरवेल सुद्धा ती खराब झाली। असा त्रास सहन करत असले गणेश भाऊ यांनी मग तो विषय आम्हाला सांगितला। आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही स्वास्थ्य विभागासोबत संपर्क केला आणि स्वास्थ्य विभागाचे SI यांनी सर्व पाहणी केली। पाहणी केल्यानंतर चेक करून पाहिलं, पण त्या मशीनच्या माध्यमातूनही सुद्धा काम झालं नाही। मग त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं की या ठिकाणची लाईन बदलावं लागते। जवळपास बरीच मोठी लाईन अशी गटर लाईन बदलावं लागत होती। मग त्यानंतर आम्ही सहाय्यक आयुक्ताची भेट घेतली, त्यानंतर तिथले कनिष्ठ अभियंता त्यांची भेट घेतली व त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली। त्यांनी पाहणी केली व ते गटर लाईनचं काम मंजूर केलं व ते नवीनीकरण करण्यात आलं आणि त्यामुळे गणेश भाऊची समस्या सुटली। अशा प्रकारचे परिसरातील व प्रभागातील असलेल्या समस्याला आम्ही जे लोकांकडून आलेल्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवतो आणि त्या माध्यमातून तो सोडवायचा प्रयत्न करतो।